तर हे पहा मित्रांनो, हे दाजीपूर धरण आहे. अतिशय मोठं धरण आहे. राधानगरी जे धरण आहे त्या धरणाचंच हे पाणी येतं. हे पहा संपूर्ण हे धरण. हे पहा इकडे सुद्धा हे पहा, इथे आम्ही ब्रिजवरती आहोत आणि हे संपूर्ण धरण पहा, खूप मोठं धरण आहे. आता पहा भरपूर पाणी आहे. पावसाळ्यामध्ये तर यापेक्षाही खूप जास्त पाणी असतं इकडे पारवरतीपर्यंत. आणि मे महिन्यामध्ये या ठिकाणी पहा, पुढे तुम्हाला सर्व जे धरण दिसतं आहे त्या ठिकाणी पाणी वगैरे काहीच नसतं. साधारणतः 3 टुर्नामेंट होतात तिकडे मॅचच्या, क्रिकेटच्या 3 टुर्नामेंट होतात. गेल्या वर्षीसुद्धा 2 टुर्नामेंटला आम्ही फायनल विनर होतो. पहा वातावरणसुद्धा अतिशय थंड असतं. मॅच खेळायलासुद्धा खूप मजा असते. मे महिन्यामध्ये मॅच जरी असेल तरी वाऱ्याची अगदी थंड झुळूक असते, एवढं गरम होत नाही. हे पहा या ठिकाणी प्रॉपर मॅच असते. 2 मैदान असतात. या ठिकाणी एक मैदान होतं आणि त्या ठिकाणी एक मैदान होतं. पहा 2 टुर्नामेंट असतात. हे पहा हल्लीच या ठिकाणी पहा, हे सर्व धरणाच्या अगदी बाजूलाच या ठिकाणी हॉटेल वगैरे सुद्धा, नाश्ता जेवणाची वगैरे सोय आता फक्त थोडे दिवसांनी हे या ठिकाणी सुरू होणार आहे. अगदी पर्यटन स्थळ केले पहा, अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे. या ठिकाणावरून पुढे खाली कोकणामध्ये म्हणजेच फोंडा घाट आणि वरती इकडे कोल्हापूर. हे धरणसुद्धा अगदी खूप मोठं आहे पहा. पुढे आपण जवळपास 4 किलोमीटरपर्यंत हे धरण आहे. पहा अगदी सुंदर केलेलं आहे. तर हे पहा मित्रांनो, आपण आता फोंडा घाटसाठी निघालेलो आहोत. तर तुम्हाला थोडासा घाटसुद्धा मी या व्हिडिओतून दाखवतो. पहा आता आपण खिंडीमधून निघालेलो आहोत. फोंडा घाट सुरू झालेला आहे. या ठिकाणी एक चांगला व्ह्यू पॉईंट आहे, तो दाखवतो. मित्रांनो, हा घाट संपूर्ण 13 ते 14 किलोमीटर हा घाट आहे. तर तुम्हाला पुढे थोडासा घाट पण दाखवतो आणि वरतून पहा किती छान असा व्ह्यू आहे.